सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। धक्कादायक बातमी आहे लोणावळ्यातून। वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झालाय, तर दोघांचा शोध अद्याप सुरू आहे। दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। त्यापैकी 5 जणांना पाण्यातून प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आलं। दरम्यान बुडालेल्या 5 जणांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढले गेलेत, तर दोघांचा अद्याप शोध सुरू आहे। उर्वरित शोधकार्य आज केलं जाणार आहे। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे 5 जण वाहून गेलेत। हे सगळेजण अन्सारी कुटुंबातले आणि दुर्दैवानं यामध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे। वर्षा पर्यटनासाठी जाणं अन्सारी कुटुंबातल्या 5 जणांच्या जीवावर बेतलंय। 5 जण भुशी डॅममध्ये वाहून गेलेत। यापैकी तिघांचे मृतदेह सापडलेत, तर उर्वरित दोघांचा शोध सध्या घेतला जातोय। उर्वरित शोधकार्य आज पूर्ण केलं जाणार आहे। दरम्यान घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझिम, तिघांचे मृतदेह सापडलेत, 2 जणांचा शोध घेतला जातोय आणि कालच्या घटनेनंतर आता त्या संपूर्ण परिसरात काय खबरदारी घेतली जाते? लोणावळ्यात अंगावर थरकाप आणणारी घटना जिथं घडली त्या धबधब्याच्या ठिकाणी एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे आणि हे 2 कुटुंब अन्सारी आणि खान कुटुंबीय याच 2 कठड्याच्या मध्ये बसलेले होते। परंतु पाण्याचा प्रवाह आता अतिशय संत हा पाण्याचा प्रवाह आहे, परंतु काल दुपारच्या वेळेला हे जे मागे डोंगर या धुक्यात हरवून गेलेला आहे, याच परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस अगदी 15 ते 20 मिनिटात झाला आणि त्यानंतर हा जो संत गतीचा पाण्याचा प्रवाह कालही असाच होता, परंतु 10 मिनिटातच पाण्याचा प्रवाह इतका वाढला की या कुटुंबियांना नेमकं काय करावं हे सुचलं नाही। ते जेव्हा उभे राहिले त्यावेळेला दोन्ही बाजूनी पाण्याचा प्रवाह इतका होता की ते बाहेर पडू शकत नव्हते। 10 ते 12 मिनिटच ते इथं होते आणि त्याच वेळेला इथल्या उपस्थितांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले। हे इथले जे आपण झाडं पाहतोय ह्या अशा झाडांचे त्यांनी फांद्या तोडल्या आणि त्या फांद्या त्या इथे आपल्याला दिसत आहेत। या फांद्या तोडून त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले। शेवटच्या 6.25 मिनिटाचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि याच शेवटच्या व्हिडिओमध्ये एक महिला सुरुवातीला वाहून गेली आणि मग त्याच्या पाठोपाठ हे सगळं कुटुंब बिथरलं आणि एकामागोमाग एक वाहत जे आहेत ते गेले। 10 जण होते आणि हे 10 जण वाहून गेले। त्यातले 5 जण कसेबसे वाचले। जे 2 तरुण होते त्यांनी यांना वाचवलं त्यातल्या तिघांना, परंतु इतर 5 वाहून गेले आणि या सगळ्यांचे चपला ज्या आहेत त्या इथं आपण बघतोय। अतिशय लहानगे सुद्धा यामध्ये होते, 4 वर्षापासूनची सगळी मुलं सुद्धा यामध्ये होती आणि त्यांचे हे चपला इथं अशा पडलेल्या आहेत। आता शोध कार्य पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे, कारण हे पाणी भुशी धरण परिसरामध्ये जातं आणि भुशी धरणातच हे सगळे वाहून गेलेले आहेत आणि आज सकाळी पुन्हा एकदा शोध कार्याला सुरुवात झालेली आहे। 3 मृतदेह सापडले, 2 मृतदेह अजून शोधणं बाकी आहे। आणि मृतांच्या नातेवाईकांच्या नेमक्या काय भावना आहेत त्याही पाहूया। आणि अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय लोणावळ्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडलेत, दोघांचा शोध सध्या घेतला जातोय। दरम्यान सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा पद्धतीनं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वर्षा पर्यटनावर जाताना निसर्गाचा आनंद आवर्जून घ्या, निसर्गाचं रूप डोळ्यात कुटुंबीय लोणावळ्यामध्ये नेमके कशासाठी आले होते आणि ते धबधब्यापर्यंत कसे पोहोचले, त्यांचं पर्यटनाचं नियोजन नेमकं कसं झालं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत। ते इथं कधी आले होते आणि कशासाठी आले? 27 तारीख को शादी थी, वो इस शादी के लिए आए हुए थे और उसके बाद में वो लोग का 2-3 दिन से प्लान चल रहा था घूमने के लिए जाने का, और 29 तारीख को उनका वलीमा हुआ और फिर वो लोग 30 तारीख की सुबह को यहाँ पे घूमने के लिए आए हुए थे। कौन कौन थे, कितने लोग थे जो यहाँ पे घूमने आए थे और आपको ये खबर कब पता चली? वो लोग टोटल 17 लोग थे, एक टेम्पो ट्रैवलर में आए हुए थे और 10 लोग कुछ पानी में 9-10 लोग पानी में गए हुए थे। तो उसमें से जो हमारा भाई है वो थोड़ा सा इधर बाहर आया था, उसके बाद में पानी का प्रेशर बढ़ा और फिर ये सब हादसा हुआ। आप कितने बजे यहाँ पे पहुंचे, तब यहाँ पे क्या हालात थे? मेरे को 2 बजे फोन आया कि वो 2 भाई का ही फोन आया कि बच्चे लोग
बह के चले गए, मिल रहे नहीं। तो वो फोन आने के शॉकिंग था बाद आपके लिए सब? बहुत शॉकिंग था सर। मैं तो एकदम घबरा गया था। तो मैं फौरन तुरंत ही वहां से गाड़ी लेके निकला और आते आते समझो मेरे को 1-2 घंटा लग गया। तर एका लग्न सोहळ्यासाठी हे अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय लोणावळ्यात आलं होतं आणि त्यांचं अचानक फिरायला येण्याचा प्लॅन झाला, परंतु त्याच वेळेला काळाने त्यांच्यावरती घाला घातला. नाजिमुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे.